काही दिवसापूर्वी आपल्या आश्रमाला एका भव्य दिव्य सप्ताहाची सुरुवात झाली. पण पहिल्या दिवशी एका मोठ्या संकटाने आमची परीक्षा घेतली. पहिल्याच दिवशी आमचा मुख्य टेंट कोसळला. लोकांची मने खचली, चेहऱ्यावर चिंता पसरली. पण म्हणतात ना, जिथे एकजूट असते तिथे संकट हार मानतात. आज हा व्लॉग त्या जिद्दीची आणि एकजुटीची आणि श्रद्धेची कहाणी. नमस्कार भावांनो, जमल्या एका फ्रेश व्लॉग मध्ये. पहिल्या दिवशी जेव्हा टेंट पडला तेव्हा असं वाटलं की आता सगळं कसं होणार, एवढा मोठा सोहळा थांबतो की काय अशी भीती होती. पण आपल्या माणसाने हार मानली नाही. तरुण मंडळीने, वयस्कर मंडळीने सगळेजण एकत्र आले. कोणाची न वाट पाहता प्रत्येकाने स्वतःचं काम समजून घेतलं. पुन्हा एकदा ताकदीने टेंट उभारला आणि आज तुम्ही पाहू शकता हा तोच मंडप आहे जिथे आज हजारो भाविभक्त आनंदाने आणि भक्ती भावनाने एकत्र आले आहेत. सगळीकडे कसं एकदम खुशीचं आणि भारावून टाकणारं वातावरण आहे. सप्त्याचे दिवस जसे पुढे सरकत आहेत तसा भाविभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मंदिर परिसरात पाऊल टाकतात एक वेगळ्या चैतन्याचा अनुभव येत आहे. केवळ पंचकृषीतून नव्हे तर दूर आलेले भाविभक्तांच्या गर्दीने संपूर्ण परिसर एकदम गजबजून गेला आहे. ज्ञानोबा तुकाराम आणि भगवंताच्या जयघोषाने अवघ्या आकाशालाही भक्तीचा रंग चढला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तो आनंद आणि डोळ्यातील भाव सांगून जातात की हा फक्त एक सोहळा नाही तर भक्तीचा उत्सव आहे. व्हिडिओ आवडल्यास भावांनो लाईक अँड फॉलो करा विसरू नका. आता भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.